मस्त अशी भाजीला उकळी फुटली आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या कुक विथ आरती या मराठी रेसिपी चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत पुरी भाजीची भाजी. इथे मी पुरी भाजीची भाजी बनवण्यासाठी 2 छोटे कांदे बारीक चिरून घेतले आहेत, टोमॅटो 2 चिरून घेतले आहेत, कोथिंबीर, आलं आणि लसूण खोबरे याची पेस्ट करून घेतली आहे. 4 मोठे बटाटे उकडून घेतले आहेत आणि फ्रेश मटार देखील बॉईल करून घेतलेला आहे. फोडणीमध्ये घालण्यासाठी इथे मी गरम मसाला, घरचं लाल तिखट, थोडासा किचन किंग मसाला, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. इथे मी एका गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, ठेचलेलं लसूण, खोबरं, आलं याची पेस्ट टाकणार आहे आणि ती चांगली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे. लसूण खोबरं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि त्यासोबत लगेचच टोमॅटो देखील टाकून घेणार आहे आणि ते चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे. पटकन भाजून होण्यासाठी यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकणार आहे. त्याच्याने पटकन कांदा टोमॅटो आपला बारीक होईल. इथे बघू शकता तुम्ही कांदा टोमॅटो चांगलं परतून झालं आहे आणि त्याला तेल देखील सुटलं आहे. त्यामध्ये आता घालणार आहोत सर्व मसाले. घरगुती लाल तिखट, किचन किंग मसाला, हळद, चवीनुसार मीठ आणि थोडासा गरम मसाला. हे सर्व घेतलेले मसाले त्यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे आणि या मसाल्यांना देखील तेल सुटेपर्यंत चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही मसाल्यांना तेल सुटलं आहे. चांगलं परतल्या गेल्यामुळे त्याला कलर देखील आलेला आहे. हे परतत असताना त्यामध्येच फ्रेश मटार बॉईल करून घेतले आहेत. मी ते टाकून घेणार आहे आणि ते देखील चांगले परतून घेणार आहे. हे सर्व परतून झाल्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकणार आहे. इथे मी थंड पाण्याचाच वापर केलेला आहे. तुम्हाला भाजी जितकी पातळ हवी आहे तितकं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. मला जास्त पातळ भाजी करायची नव्हती त्यामुळे मी थोडंसंच पाणी इथे घातलेलं आहे आणि या पाण्याला उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे हे हाताने स्मॅश करून मी टाकणार आहे. इथे बघू शकता तुम्ही बटाटे मी हाताने स्मॅश करून टाकलेले आहेत भाजीमध्ये. इथे मी सर्व बटाटा भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे. आता ही बटाटा यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि भाजीला चांगली उकळी येऊ देणार आहे. 10 मिनिटे आपल्याला ही भाजी मंद गॅसच्या आचेवर उकळवून घ्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही भाजी चांगली उकळली आहे. भाजी उकळल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि भाजी सगळी मिक्स करून घेणार आहे. एकीकडे आपली भाजी होईपर्यंत आपण पुऱ्या देखील तळून घेणार आहोत. भाजी होईपर्यंत इकडे मी पुऱ्या करून घेतल्या होत्या. आता त्या आपण तळून घेऊयात. इथे मी गॅसवर कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला एक एक पुरी करून सोडून तळून घ्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही पुरी किती टम्म फुगली आहे.
नॉर्मली पुरी ही सगळ्यांना बनवता येते, त्यामुळे इथे मी पुरीचा व्हिडिओ शूट केलेला नाही आहे, फक्त तळताना तुम्हाला यामध्ये दाखवत आहे. तयार आहे आपली पुरी भाजी. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला देखील विसरू नका. धन्यवाद.